नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कोटमगाव परिसरात गावात नळाला पाणी सोडण्याचे काम करणारे संतोष शिंदे, राहणार कोटमगाव, हे विहिरीवरील मोटर पाण्यासाठी गेले होते. मात्र अचानक पाय घसरून त्यांचा तोल गेला आणि ते खोल विहिरीत पडले. तब्बल 3 तास ते विहिरीतील पाण्याच्या प्रवाहात जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होते. 3 तासानंतर थकलेल्या अवस्थेत त्यांनी वाचवा वाचवा अशी आर्त हाक मारण्यास सुरुवात केली. नेमके याच वेळी नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई रुपेश कांबळे हे परिसरात आपली ट्रॅफिक ड्युटी बजावत होते. ड्युटीवर असताना अचानक त्यांच्या कानावर विहिरीतून येणारा वाचवा वाचवा हा आवाज पडला. आवाज नेमका कुठून येतोय हे पाहत ते विहिरीच्या दिशेने धावले. विहिरीत डोकावून पाहताच संतोष शिंदे हे मृत्यूशी झुंज देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अशा वेळी पोलीस शिपाई रुपेश कांबळे यांनी कसलाही विचार केला नाही. अंगावर ट्रॅफिक पोलिसांची वर्दी असताना क्षणाचा विलंब न करता त्यांनी थेट खोल विहिरीत उडी घेतली. विहिरीत उतरून रुपेश कांबळे यांनी मोठ्या शिताफीने बुडणाऱ्या संतोष शिंदे यांना सुरक्षित बाहेर काढले. हा थरार पाहून कोटमगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने विहिरीभोवती जमा झाले होते. तब्बल 3 तासापासून मृत्यूच्या दारात उभे असलेल्या शिंदे यांना सुखरूप बाहेर काढण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला.